पद्धत मांडली आहे. नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 43. मी सध्या मानकेश्वर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मानकेश्वर महादेव मंदिर जे आहे या परिसरात आज शुक्रवार आहे आणि या ठिकाणी बकरे कापण्याचा आणि त्याचा नैवेद्य मांसाहाराचा नैवेद्य सटवाई देवीला अर्पण करण्यात येतो. त्या संदर्भात मानकेश्वर महादेव मंदिराचं होत असलेल्या पावित्र्य भंगा संदर्भात या ठिकाणी गणेश महाराज अंधारे हे जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची या ठिकाणी भेट घेण्यासाठी आपल्या धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर या ठिकाणी आलेले आहेत. आपण महाराजांकडून जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षभरापूर्वी आपण असंच उपोषण केलं होतं आणि प्रशासनानं तुम्हाला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जाणार नाही आणि त्याबाबत काही नियम अटी घालून या लोकांना दिल्या होत्या. त्यानंतरही पुन्हा हा नैवेद्य कधी सुरू झाला आणि नेमका काय प्रकार आता घडतोय आणि कशा प्रकारे विटंबना होते. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये जो काही श्री क्षेत्र महादेवाचं एक खूप पवित्र मंदिर आहे. ह्या मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर साधारण 12व्या शतकातलं हे मंदिर आहे. जवळजवळ 1000 वर्ष या मंदिराला या ठिकाणी पूर्ण झालेले आणि शेजारी असणारं गावचं ग्रामदैवत म्हणजे आई सटवाई जगदंबेचं मंदिर आहे. परंतु दोन्ही मंदिरं ही हिंदू धर्माची आहेत आणि हिंदू धर्मातल्या मंदिरांची विटंबना होऊ नये हा अगदी छोटासा प्रामाणिक हेतू आम्ही मनात ठेवून या ठिकाणी उपोषण केलं. प्रशासनानं देखील आम्हाला सहकार्य केलं. प्रशासनानं तो निर्णय योग्य दिला की जो मटणाचा नैवेद्यामुळे हा जो प्रॉब्लेम होतोय आणि मांसाहारामुळे प्रॉब्लेम होतोय, बकऱ्यांमुळे प्रॉब्लेम होतोय, तर तो काय करू आपण या मंदिर परिसरातून अलिप्त करू आणि त्याला काही थोड्या अंतरावर मध्ये अगदी 20-25 फुटावर तो सगळ्या गोष्टी मांसाहाराच्या संदर्भानं असणाऱ्या सगळ्या गेल्या. म्हणजे बकरं गेलं, मांसाहार गेला, नैवेद्य गेला. मग आता हे सगळं सुरळीत चालू असताना काही लोकांनी मनात चंग धरला की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मटणाचा नैवेद्य येत नाही. परंतु तो जर आला तर काही लोकांनी समजा काय भावना असेल त्या पाठची खाण्याची पिण्याची काय असेल ती वॉटेवर काय असेल ते असेल मग ते पुनश्च चालू करण्यात आलं. मग तो पुन्हा प्रशासनाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं पण प्रशासनाने योग्य वेळेस योग्य ती कार्यवाही केली नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागलं. आज माझ्या उपोषणाला 5वा दिवस आणि आज या ठिकाणी त्याच मागण्या घेऊन मी या ठिकाणी महादेव मंदिर परिसरामध्ये उपोषणाला बसलो. या ठिकाणी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर आहेत. सर, आत्ताच तुम्ही कलेक्टरांशी संवाद साधला या संदर्भात, काय म्हणणं आलं आहे त्यांचं आणि शिंदेसाहेब पण रविवारी धाराशिव दौऱ्यावर आहेत. काय मागणी तुमची त्या ठिकाणी त्यांच्यापाशी असणार? आज मानकेश्वर इथं गणेश महाराज अंधारे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. हे खरं आहे की पुरातन असं महादेवाचं हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी आहे. त्याचं पावित्र्य राखणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु नंतरच्या काळात इथं सटवाई देवीचं मंदिर झालं. त्याला नैवेद्य खरं तर पुरणपोळीचा चालतो परंतु या ठिकाणी मांसाहाराचा दिला जातो. काही लोकांच्या भावना आहेत मांसाहार जरी ते देत असतील तरी जुन्या काळापासून या गावातली परंपरा आहे की या गावाच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जे द्वार आहे त्या ठिकाणी मटणाचा नैवेद्य त्या पायरीला दाखवावा आणि तिथून बाहेरच खावं, नैवेद्य प्राशन करावं. याबद्दल गावात कुणाचंही दुमत नाही. अशी रास्त मागणी घेऊन या ठिकाणी गणेश महाराज उपोषणाला बसले. ही मागणी रास्त आहे. ही मागणी आत्ताच मी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घालतो असं सांगितलं. उद्या रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब धाराशिवला येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की त्या दिवशीपर्यंत तहसीलदारला पाठवून अप टू डेट यामध्ये मार्ग कसा काढता येईल तो मार्ग तयार करून तुम्ही त्या दिवशी उपमुख्यमंत्र्याला सांगावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण मार्ग सोडू असं त्यांना सांगितलं. त्याबद्दलचं रीतसर सगळी माहिती घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही माहिती मी देतो असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे. तेव्हा गणेश महाराजांच्या या उपोषणाला आमचा वारकरी संप्रदायाचा, हिंदू धर्मातील सर्व लोकांचा जाहीरपणानं पाठिंबा आहे आणि दोन्ही मंदिरं आमचे आहेत. हे सामोपचारानं यातून चांगला मार्ग निघाला पाहिजे
ही माझी आणि गणेश महाराजांची सुद्धा प्रामाणिक भावना. धन्यवाद. तुम्हीच बोला. आपल्यासोबत ॲडव्होकेट विलास पवार साहेब आहेत. आत्ताच बोल. आत्ताच माजी खासदार तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्व आता त्यांनी सांगितलं बरेच मुवमेंट त्यांनी सुद्धा ह्या पुरातन मंदिरासाठी यापूर्वी पण केलं. असं अनुभवी असणारं नेतृत्व त्यांनी आज अंधारी महाराजांच्या पाठीमागे येऊन उभारलेत. पहिल्यांदा मी त्यांचा धन्यवाद करेल आणि हा प्रश्न मिटल्यावर त्यांना आभार मानायला आम्ही सेपरेट जाऊ. मग तुर्तास आम्ही फक्त धन्यवाद म्हणूयात, तुम्ही मागं उभारलाय. कारण प्रश्न असा आहे सर की इतका हरिभक्तपरायण महाराजांसारख्या व्यक्तींना जर 4 वेळेस उपोषण एका मुद्द्यासाठी बसावं लागत असेल किंवा करावं लागत असेल ना, तर मग हा अतिशय गांभीर्याने घेण्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही तो गांभीर्याने घेतला आहे. उद्या आपले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब DCM आपले येणार आहेत आणि हे खरंच खूप योग्य वेळेला आपण इथं आलात आणि हे सगळं महाराजांचं ऐकून घेतलं आहे आणि हे वाजवी प्रश्न घेऊन महाराज बसलेले हे तुम्ही सुद्धा सांगितलं आहे. कुठल्याही भक्ताच्या भावना किंवा कुठल्याही व्यक्तीच्या भावना दुखवण्याचा हा हेतू महाराजांचा सुद्धा नाही आहे किंवा उपोषण करण्याचा नाही किंवा गावाचं सुद्धा नाही आहे. हे आपल्या सगळ्यासमोर आलं. हा प्रश्न अगदी योग्यरित्या आपण मार्गी लावाल असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतंय. आपण एकनाथजी शिंदेंकडे हा प्रश्न मांडावा. वेळ आली तर शिंदे साहेबांना फोनवर सुद्धा महाराजांशी बोलून त्या ठिकाणी करावं. अजून जे काय आपल्याला करता येईल त्या माध्यमातून आपण करावं. आम्ही सर्व मिळून आपला आभार मानायला स्वतः आम्ही त्या ठिकाणी किंवा अशी आमची भावना आहे. अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ पुफडकीला फॉलो करा. धन्यवाद.